नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि आता आपण जे पाहू शकतो की बऱ्याच शेतकऱ्यांचा आता आपल्याला व्हिडिओमध्ये पाहण्यामध्ये आलेलं आहे की शेतकरी मित्रांनो, आता ऊसाची संख्या, त्याचे रोप आणि त्याच्यात रोपाची वाढ आणि ग्रोथ आणि फुटव्याची संख्या हे महत्त्वाचं आहे. जेवढे तुमचे फुटवे जास्त असतील किंवा जेवढी तुमची रोपाची संख्या असेल तेवढंच त्याला खाद्य जास्त लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहूया साधारणतः एकंदरीत की आपण ह्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला ह्या रोपामध्ये अंतर दिसतं. साधारणतः जर मोजायला गेलं तर आपल्या अंदाजे हिशोबाने हा एक वीत आणि हा एक वीत, समजा आपल्याला याच्यामध्ये साधारणतः 1.5 फुटाचा गॅप दिसत आहे. आणि याच्यामध्ये पाहू शकतो की आपण शेतकरी मित्रांनो, रोपाची संख्या आता मेजर याच्यामध्ये मुख्य जे खोड आहेत 1 2 3 4 5 6 7 फुटवे आहेत. तर शेतकरी मित्रांनो, ह्याला आपल्याला लागणारं खाद्य आणि ह्याच्यामध्ये पाहू शकता की हा एक नवीन निघत आहे, ह्याच्यामध्ये बारीक एक निघत आहे आणि हा एक निघालेला आहे. तर साधारणतः ह्याच्यामध्ये जी डोळ्याची संख्या आहे हे आपल्याला अजून 2 ते 3ची ग्रोथ दिसते पाहायला. तर ह्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो 7 ते 8 असे फुटवे आहेत आणि ह्याच्यामध्ये 2 ते 3 किंवा 4 फुटवे असे आपल्याला बारीक बारीक पाहायला मिळत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, जर साधारण जरी पाहायला गेलं तर एका ऊसाच्या ठिकाणी तुम्हाला किंवा एका ठिकाणी डोळ्याला तुम्हाला साधारण 10 ते 12ची फुटव्याची किंवा रोपाची संख्या आहे. तर ह्याला तुम्हाला जोपवणं, वाचवणं हेच महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यामध्ये जे तण विरहित करणं किंवा तणाचं व्यवस्थापन करणं हेही महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकामध्ये जे तणामध्ये जी स्पर्धा लागते खाण्यामध्ये किंवा खाद्यामध्ये, ऊस या पिकामध्ये सर्वात जास्त लागत असते. आणि ऊसामध्ये काय असते की शेतकरी मित्रांनो, ही जी गाभमार आणि ही जी आपण अशी पोंगे मरणी जे पाहतो याच्यामध्ये, तर शेतकरी मित्रांनो हा असतो अर्ली शूट बोररचा अटॅक. तर अशा पद्धतीने ही पूर्ण खोड खात असतं आणि ही पूर्ण आळी जी असते ही बुडामध्ये शिरकाव करत असते. तर शेतकरी मित्रांनो, हा तर ऊस खाल्लाच, हा पण याच्या बाजूचा खायला त्याने सुरुवात केली आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने याच्या मधात जर पाहायला गेलं तर ही खोड पूर्ण नुसतं नाबूद केलेलं आहे खाऊन. आणि याच्यामध्ये आपल्याला बारीक बारीक रूपामध्ये याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर आळीची संख्या आणि बारीक कीटकं भरपूर पाहायला मिळतात. तर शेतकरी मित्रांनो, असं हे नुकसान होत असतं आपलं. आणि या नुकसानीमध्ये जे आपलं होणारं नुकसान आहे हे भरपूर प्रमाणात होतं. रोपाची संख्या मेली म्हणजेच उत्पन्न घटलं आपलं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशीच नवीन नवीन व्हिडिओ आणि माहिती आणि याच्यावर नियोजन मिळायचं असेल तर तुम्ही माझा नंबर सेव्ह करा 9527003666. तर परत एकदा सांगतो 9527003666. तर शेतकरी मित्रांनो, आपली औषधी आपण ऑनलाईनही तुम्हाला घरपोच मिळत जाईल आणि तुमच्या ॲड्रेसवर आणि पोस्टाने मिळून जाईल. तुम्ही माझा नंबर सेव्ह तर केलेलाच आहे आणि तुमचा ॲड्रेस वगैरे आम्हाला जर पाठवला, आम्ही तुमच्याकडे स्पीड पोस्टाने पण औषधी पाठवून देऊ. आणि त्यात तुम्हाला शेतकरी मित्रांनो घरपोच औषधी मिळेल आणि तुमचा प्रॅक्टिस सराव, हा कसा औषधाचा तुम्हाला डोस द्यायचा, त्यात फवारणी कुठली घ्यायची आणि खताचे डोस काय काय वापरायचे, हे आम्ही पूर्ण माहिती तुम्हाला देत जाऊ. आणि तुम्हाला जर अशा काही गोष्टी आणि माहिती जर पूर्ण जर कळत नसेल किंवा समजत नसेल, छोटंसं काम करा शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतात जाऊन असाच एक हळू सावकाश तुम्ही एक प्लॉटमध्ये जाऊन व्हिडिओ तयार करा आणि तो व्हिडिओ तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवरती शेअर करा किंवा पाठवा. तर शेतकरी मित्रांनो, काय होईल की तुमच्या शेतातली परिस्थिती आणि तुमच्या पिकाची जी अवस्था आहे ही माझ्या लक्षात येऊन जाईल आणि मी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करेल. आणि या मार्गदर्शनातून तुम्हाला पहिले ज्या ज्या काही गोष्टी आहेत ते दाखवले आहेत. आताही तुम्ही बऱ्याच ठिकाणी पहा शेतकरी मित्रांनो, आता इथं हे रोपाचं जे आहे, ही इथं एक रोप मेलेलं आहे आणि याचा जो पोंगा जो आहे, आपण याला गाभमरणी किंवा पोंगे आळी लागली असं आपण बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना सांगितलेलं पण आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असते की हे काही नाही, हे मेलं म्हणजे फुटवा आमचा वाढतो, ग्रोथ होतो. असं नाही शेतकरी मित्रांनो, ही एक प्रकारची आपल्या पिकाला लागलेली कॅन्सरग्रस्त किडी असते, ज्याला आम्ही अर्ली शूट बोरर म्हणतो. तर शेतकरी मित्रांनो, ही लवकर येणारी खोडाळी असते आणि ही खोडाळी वर्षानुवर्षे पिकामध्ये त्या किंवा वर्षभर त्या खोडामध्ये जिवंत असते आणि आजूबाजूचा जो कोवळा गाभा असतो ते बुडातून खायला सुरुवात करतं आणि जसा जसा ऊस मोठा होत जातो तसं ते त्या कांड्याला पण खात जातं. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकरी मित्रांचं नुकसान जर होऊ द्यायचं नसेल किंवा आपलं जर उत्पन्न वाढवायचं असेल तर पहिली गोष्ट आपल्याला उत्पादनामध्ये होणारी जी घट आहे ही घट टाळणं महत्त्वाचं आहे. घट टळली तरच आपली उत्पन्नामध्ये जे होणारं नुकसान आहे हे उत्पन्न वाढणार आहे. आणि विशेषतः म्हणजे आपल्याला हे बेणं किंवा पुढल्या वर्षी जे लागवड करायची असते, हे रोप आपल्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्याला आरोग्यदायी असं बेणं पाहायला मिळतं. तर शेतकरी मित्रांनो, ती व्हरायटी आहे आपली शेतकरी मित्राची रोपाची, ही आहे बेणं लागवडीची. आणि बऱ्याच ठिकाणी शेतकरी मित्रांना काय असते की माहिती नसतं आणि हे पण याच्यामध्ये काही रोपच आहे लावलेलं, पण ह्याच्यामध्ये अंतर भरपूर असतो आणि फुटव्याची संख्या मेजर जोपवणं हे महत्त्वाचं असतं. शेतकरी मित्रांनो, उन्हाळा भरपूर आहे,
उन्हाळ्यामध्ये पाण्याचं नियोजन करा आणि आपल्या शेतीमध्ये होणारं नुकसान टाळा. आणि शेतकरी मित्रांनो, इतरही शेतकरी मित्रांना काही गोष्टी शेअर करा. अशाच पद्धतीनं आता हे तुम्ही पाहू शकता की इथं पानावरती जी कडा आहे ही लाल तांबूस दिसत आहे. याच्यामध्ये न्यूट्रिशन कमतरता असते मित्रांनो. आणि याच्यामध्ये जे आपल्याला अन्नद्रव्याची कमतरता होत जाण्यामुळे काय असते की याच्यावरती बुरशीजन्य रोगाचे पण प्रादुर्भाव वाढत असतात. काजळी जसा रोग असतो आपण पाहू शकतो की बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेल्याच्यानंतर काजळीचा पण आपल्याला रोग पाहायला मिळतो. त्याचं पण नियोजन करणं महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, अशीच तुमच्या शेतात काही गोष्टी होतात आणि आपल्या शेतीचं नुकसान टाळायचं असेल तर आपल्याला थोडंसं तंत्रज्ञानाबरोबर काही गोष्टी आपल्याला टेक्निकली मिळणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याबरोबर आपला प्रॅक्टिस सराव आणि आपलं खत व्यवस्थापन, पाळी निंदन किंवा आपल्या ह्याच्यामध्ये जे काय आपल्याला माती भरणी करायची आहे हेही तेवढंच महत्त्वाचं असतं. नुसत्या काही गोष्टी आपल्या शेतात ज्या काय आपण टाकतो किंवा खत टाकतो किंवा फवारण्या करतो, भारी भारीच्या औषधांनी काही होत नाही. फक्त वेळेत करा, कमी खर्चामध्ये आणि चांगल्या गोष्टी करा, जेणेकरून आपलं उत्पन्न वाढेल आणि जेणेकरून आपला खर्च पण कमी राहील. शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतामध्ये आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टी असतात, आपल्याच हातात असतात, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो. आणि आपण बऱ्याच शेतकऱ्यांचं काय म्हणणं होतं की लागले व्हिडिओ बनवायला, लागले फोटो टाकायला. ह्या गोष्टी सगळ्या चुकीच्या आहेत. आणि विचारही असे करू नका शेतकरी मित्रांनो. थोडंसं पॉझिटिव्हली पहा, सकारात्मक दृष्टिकोनाने पहा. कारण आपण दरवर्षी आपण शेतीमध्ये उत्पन्न काढतो आणि आपलं शेतीचं उत्पन्न वाढायचं गेलं कुणीकडं आपलं उत्पन्न घटत आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या गोष्टीमध्ये आपणही कुठंतरी दोषी आहोत. दोषी म्हणजे काय शेतकरी मित्रांनो, आपली पहिली पारंपरिक शेती होती, त्याच्यामध्ये आपण शेणखत वगैरे वापरत होतो. आणि आता आपल्या जमिनीचा काय झालेला आहे की सामू बदलत चाललेला आहे. pH जो म्हणतो आपला हा वाढत चाललेला आहे. आणि त्याच्यामध्ये काय शेतकरी मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये पाणी जे असतं बोरचं असतं, विहिरीचं असतं, त्याचा pH पाण्याचा आपला बॅलन्स नसतो. आणि विशेषतः म्हणजे जमिनीचं पण कार्बन हे जो आहे हा घटत चाललेला आहे. शेतकरी मित्रांनो, कार्बन हे वाढला तर आपल्या पिकाचं जमिनीची सुपीकता वाढणार आहे. कार्बनवरती पण लक्ष ठेवा. आणि कार्बनयुक्त औषधं भरपूर मिळतात मार्केटमध्ये, पण त्यात गुणवत्ता आहे का न आहे हे पण पाहणं महत्त्वाचं आहे. आणि आपल्या शेतकऱ्यांचा अनुभव हा आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. आणि शेतकरी मित्रांनो, आपलं उत्पन्न वाढवायचं असेल तर जमिनीची सुपीकता वाढवा. जमिनीमध्ये गांडूळ पण वाढवावं लागणार आहे, तर आपल्याला सेंद्रिय खत पण वापरावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर रासायनिक खताचा अवाढव्य जो वापर करतो आपण हा टाळावा लागणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, पूर्वी जसं आपल्याला जमीन पिकत होती तशी आता का पिकत नाही, याचे कारणं हेच आहेत की निसर्गाचा चाललेला हा असमतोल जो आहे हा आपल्याला पाहणं आणि त्याच्यात बदल करणं हे महत्त्वाचं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्या काही पद्धती ज्या आहेत आपल्याला जुन्या बदलणं महत्त्वाचं आहे आणि त्यात आपल्याला नाविन्य पण पाहणं महत्त्वाचं आहे. आणि तणांचं नियोजन करते वेळेस आपण तणनाशक वापरतो, ती योग्य आहे का की अयोग्य आहे, तण कुठलं मरतं, त्याला कुठली अवस्था पाहिजे, असे एवढाला फुलं आणि बियावरती आल्याच्यानंतर आपले तणं मरत नाहीत. शेतकरी मित्रांनो, तणनाशकं जे मार्केटमध्ये मिळतात किंवा बाजारात उपलब्ध आहेत त्याचे डोस असतात, त्याचं प्रमाण असतं आणि त्या प्रमाणाला त्या पिकाचं आणि तणाचं पण वय पाहिलं जात असतं. आणि पुरेपूर ओलावा नसेल तर आपण कुठलंही तणनाशक मारल्यानंतर ते तणनाशक काम करत नाही. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्यापर्यंत ह्या चुकीच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी येतात, व्हिडिओ येतात, हे पाहून त्याला बळी पडू नका आणि इथून सातत्यानं लक्ष ठेवा. परत एकदा सांगतो तुम्हाला माझा नंबर 9527003666. आणि किसान मित्र यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि शेअर करा. हा काही लांबचा प्रश्न नाही, एक आपल्या शेतकरी मित्रांचाच आहे. आणि शेतकरी मित्रांनो, तुमच्यापर्यंत मी पोहोचलो किंवा माझा व्हिडिओ जरी पोहोचला तरी आपली माहिती पोहोचणं हे महत्त्वाचं आहे. आपला उद्देश एवढाच आहे, शेतकरी प्रगतशील झाला पाहिजे आणि शेतकऱ्याची प्रगती झाली पाहिजे. ते ज्ञानाने प्रगती करायची का आपल्याला अज्ञानाने प्रगतीच्या मार्गावरचं दुसरीकडे जायचं हे पहा. आणि एकमेकाला सहाय्य करा आणि अशीच विनंती करून एकमेकाला तुम्ही सोबतीला घेऊन चला. धन्यवाद मित्रांनो.